शेतकऱ्यांच्या विविध समस्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना दिले निवेदन। बाळापूर तालुक्यातील अनेक गावातील महाबीज व इतर कंपनीच्या सोयाबीनला सांगा न लागल्यामुळे त्या गावातील पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला द्यावे, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, या आशयाचे निवेदन माननीय नामदार प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे नामदार प्रतापराव जाधव यांच्याशी 9 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे सविस्तर चर्चा करून निवेदन दिले व शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांना मदत देण्याची मागणी केली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सेलचे जिल्ह्यातील अकोला ग्रामीणचे पदाधिकारीसह डोंगरगाव, कळंबा खुर्द, कळंबा बुद्रुक, कळंबी, महागाव, कसुरा, पारस, जोगलखेड, कोळासा, बाळापूर तालुक्यातील तसेच पातूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळापूर तालुका असो, पातूर तालुका असो, या ठिकाणी सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने आहेत। आज आम्ही बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव, कळंबा खुर्द, कळंबा बुद्रुक, पारस या अनेक गावाला भेटी दिल्या। त्या भेटी दिल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत। अशा प्रकारचे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात संख्या आहे। तर त्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता आम्ही आज अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन सादर केलं। त्यानंतर आता आपले केंद्रीय मंत्री सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांना सुद्धा या संदर्भातील आम्ही निवेदन दिलं। त्या भागातील डोंगरगाव पासून तर पारसपर्यंतचे सर्व शेतकरी या ठिकाणी आमच्या सोबत उपस्थित झालेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या पाठीशी आणि सोयाबीन मुळे जे बाधित झालेले शेतकरी आहेत, ज्यांच्या सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत, त्यांच्या पाठीशी शासनाने उभं राहिलं पाहिजे, हीच भूमिका आम्ही सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेबांकडे सुद्धा मांडली आणि जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला। निश्चितच आपलं सरकार त्या मागणीचा विचार करून, सहानुभूतीपूर्वक विचार करून या शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट मदत कशा प्रकारे देईल अशा प्रकारची मागणी आम्ही प्रतापरावजी जाधव यांच्या माध्यमातून केलेली आहे। तर आम्हाला निश्चितच या प्रकरणामध्ये यश येईल आणि या कास्तकार या संदर्भातील जे शेतकरी आहेत यांचा आवाज हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब आणि अजितदादा पवार यांच्यापर्यंत सुद्धा आम्ही या निमित्ताने पोहोचवलेला आहे। अजितदादांच्या माध्यमातून लवकरच त्यांना निधी मिळेल आणि त्याचं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून हा शेतकऱ्याचं जे कंबरडं मोडलं यावरती शासन निश्चितच मदत करेल अशा प्रकारची आम्ही आशा बाळगतो। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।